नमस्कार. नर्मदे हर. माझी नर्मदा परिक्रमा .blogspot.com या संकेतस्थळाला वाहिलेल्या यूट्यूबच्या या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. लेखांक 106. तरसालीचा तरसणारा तारकेश्वर किंवा तापेश्वर आणि ओरपटारचा अरण्येश्वर. वाटेत भेटणाऱ्या सगळ्या साधूसंतांनी मला सांगितलं होतं की भालोदनंतर मैया एक शेवटचं वळण घेते आणि समुद्राला जाऊन मिळते. त्यामुळे हे शेवटचं वळण पाहण्याची प्रचंड उत्सुकता मनामध्ये दाटून राहिली होती. त्यामुळं वेगानं गायत्री मंदिर सोडलं आणि शेतामधून जाणाऱ्या रस्त्याने पावलं टाकू लागलो. नर्मदा मैयानं मातीची उभी भिंत कापलेली असल्यामुळं चालण्यासाठी रस्ता अजिबातच नव्हता. परंतु तरी देखील कालच मी पाहून ठेवलं होतं की विजेचे टावर गेले की थोडाफार रस्ता मिळू शकतो. त्याप्रमाणे 3+1=4 असे मोठे मोठे विजेचे मनोरे मी चालतच पार केले. हे आपण बघतोय विद्युत मनोरे आणि अजून काही गोष्टी आपल्याला दिसतात या गावातल्या. हे मनोरे अति भव्य होते. मला खरोखरच विजेचे मनोरे उभे करणाऱ्या अभियंत्यांचा हेवा वाटतो. खूप कठीण काम आहे. विशेषतः नर्मदा मातेसारख्या दोन्ही बाजूला भुसभुशीत माती असलेल्या नदीच्या अतिभव्य पात्रातून इतके जड विद्युत मनोरे नेणे ही काही सोपी गोष्ट नाही मित्रांनो. इतके जड विद्युत तारा नेणं असं मला म्हणायचं आहे. त्यात ते मनोरे सरळ रेषेत आहेत तोपर्यंत ठीक आहे, परंतु जिथं तारा वळतात तिथं त्या मनोऱ्यावर फार विचित्र प्रकारचा दाब आलेला असतो. तो हाताळता येईल अशा पद्धतीचे फुटिंग किंवा पाया घालणं तेही भुसभुशीत मातीमध्ये हे सोपं काम नाही मित्रांनो. हळूहळू शेतात जाणारे शेतकरी दिसू लागले. परंतु माझ्या असं लक्षात आलं की सर्व शेतकरी एकाच गणवेशामध्ये आहेत. सर्वांनी आपरे पायजमे घातले होते. डोक्यावर गोल टोप्या होत्या. दाढी वाढवलेली होती. मिशांचा पत्ता नव्हता. काळे बुरखे घातलेल्या स्त्रिया रस्त्याने जाताना दिसू लागल्या. शाळेला जाणाऱ्या मुलामुलींचे हे वेश असाच होता. छोट्या छोट्या मुलींनी त्या सुंदर मोकळ्या हवेमध्ये श्वास न घेता हिजाब घालून चालताना त्या दिसत होत्या. मला काही हे दृश्य बघवलं नाही म्हणून मी एका शेतातून उडी मारून खाली उतरलो आणि परत मैयाच्या किनारी सापडलेली एक छोटीशी पायवाट पकडली. कधी पायवाट तर कधी जंगल असा हा मार्ग होता. परंतु निदान इथं माणसं तरी दिसत नव्हती. आपण बघू शकता नर्मदा मातेच्या काठावरून जाणारी ही पायवाट त्याच भागातली. मध्येच ही पायवाट झाडीमध्ये घुसायची. इथले शेतकरी प्रचंड उपद्रवकारक होते. शेताला पक्की कुंपणं घातलेली असल्यामुळं आत बाहेर करताना अवघड व्हायचं. ही झाडी आपण बघतोय. वाटेमध्ये भेटणाऱ्या केवट लोकांना मी त्यांची नावे विचारायचो. दिसायला सर्व लोक हे केवटच होते, परंतु नावं मात्र बदलली होती. या संपूर्ण भागामध्ये प्रचंड धर्मांतरण झालेलं आहे असं माझ्या लक्षात आलं. इथे काही प्रमाणात वसावा आणि वंजारी या समाजाचे लोक देखील राहत होते, परंतु त्यांची संख्या फारच नगण्य होती. सुदैवाने मला एक वसावा आडनावाचा मासे धरणारा मनुष्य भेटला. त्याला मी विचारले की नक्की काय भानगड या भागाची. त्याने सांगितलं की पूर्वी भालोद या शहरामधील ब्राह्मणांच्या जमिनी इथं होत्या. बडोद्याच्या गायकवाड महाराजांनी त्यांना या जमिनी इनाम दिलेल्या होत्या. मोठ्या प्रमाणामध्ये समृद्धी होती. भालोदच्या ब्राह्मणांनी शेतामध्ये मजूर म्हणून वसावा आणि वंजारी लोकांना आणलं. पुढे कुळ कायद्यामुळे ते लोक या जमिनींचे मालक झाले. आयती जमीन मिळाल्यामुळं तिचं फारसं मोल इथल्या लोकांना राहिलं नाही आणि खरेदीसाठी आलेल्या परधर्मियांना या जमिनी कवडीमोल भावाने त्यांनी विकायला सुरुवात केली. बघता बघता या भागातल्या सगळ्या जमिनी या लोकांनी विकत घेतल्या. जमीन आली की तिथं राहणं आलं, त्यासाठी घर बांधणं आलं. अशा पद्धतीनं हळूहळू सर्वच लोकांची घरं इथं झाली. लोकसंख्या वाढीचा दर मोठा प्रचंड असल्यामुळं लवकरच हा संपूर्ण परिसर बाहेरून आलेल्या लोकांनी व्यापला गेला. आज परिस्थिती अशी आहे की यांचं 90% मतदान इथं आहे. स्थानिक आदिवासी वसावा वंजारी लोकांना केवळ 10%चा वाटा शिल्लक राहिला आहे. तेही लोक मग यांच्याशी जुळवून घेऊन वागू लागले. यांची पुढची पिढी सर्व मित्र परधर्मी असल्यामुळे त्या धर्माकडे आकृष्ट होऊ लागली. अनेक लोकांनी धर्मांतरण देखील केलेलं आहे. धर्मांतरित झाल्यावर सुद्धा ते वसावा हेच आडनाव लावतात. एकंदरीत हा सगळा परिसर नकारात्मक ऊर्जेनं भरलेला असल्यामुळं या भागातून एकही परिक्रमावासी अजिबात म्हणजे अजिबातच जात नाही. मी विचारात पडलो, शासनाच्या एखाद्या चुकीच्या निर्णयाचे किती मोठे पडसाद समाजामध्ये पडू शकतात याचं हे उत्कृष्ट उदाहरण होतं. फार लांब कशाला जा, माझे स्वतःचे देखील असेच काहीसे झालेले आहे. मी 3 वर्षांचा असेपर्यंत आमच्या मूळ गावी स्वतःच्या वाड्यामध्ये राहत होतो. माझे आजोबा गावातले एकमेव शाळा मास्तर असल्यामुळं त्यांना प्रचंड मान होता. स्वकष्टार्जित अशी सुमारे 450 एकर जमीन आमच्या कुटुंबाकडे होती. मूळ कर्नाटकातून यावनी आक्रमणाला कंटाळून 21 पिढ्यांपूर्वी स्थलांतरित झालेले असल्यामुळे इथे स्वतःची जमीन असण्याचा प्रश्नच नव्हता. तर ती सगळी जमीन कमावलेली होती. परंतु कुळ कायदा आल्याबरोबर आजोबांनी अतिशय उदारांतकरणानं जो मनुष्य जमीन करत होता त्यांना ती विना मोबदला देऊन टाकली. आजही मी गावामध्ये गेल्यावर लोक मला आकडे सांगतात की तुझ्या आजोबांनी मला एवढी जमीन दिली, तेवढी जमीन दिली. स्वतःकडे फक्त 27 एकर जमीन उरली. पुढे एका परधर्मीय वाटेकऱ्याने आजोबांना सार्वजनिक वाचनालयामध्ये एकटं काढून सूर्याचा धाक वगैरे दाखवून ती 27 एकर जमीन नावावर करून घेतली आणि पुढे 6च महिन्यात स्वतः कबरबंद आला.
गांधी हत्येनंतर कठोर गांधीवादी असलेल्या माझ्या आजोबांना अतिशय दुःख झाले होते, परंतु तरी देखील त्यांच्याच समोर त्यांच्या काही माजी विद्यार्थ्यांनी त्यांचा वाडा जाळला हे पाहून त्यांचं गावातलं मनच उठलं. ज्या विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवण्यासाठी त्यांनी स्वतःच्या स्वार्थाचा त्याग करून त्यांना पोटच्या पोराप्रमाणे शिकवलं, शेतीभाती दान केली, त्याच लोकांनी घर पेटवल्यावर आजोबांनी गाव सोडण्याचा निर्णय घेतला. उरलं सुरलं सर्व दान करून आम्ही गाव कायमचं सोडलं. तत्पूर्वी ह्या वीराच्या धक्क्यामुळं आजोबांचं त्याच जळलेल्या वाड्याच्या उरलेल्या भागात आम्ही राहत होतो त्या ठिकाणी राहत असताना निधन झालं. माझे सर्व काका एकमतानं गावातून कायमचे बाहेर पडले. आज त्या गावाची काय परिस्थिती आहे आम्हालासुद्धा माहिती नाही. तिथे असलेल्या नवनाथांच्या देवस्थानचं रूपांतर आता भव्य दिव्य पिरामध्ये झालं आहे असं ऐकण्यात येतं. त्याच्या उरसामध्ये उर्वरित हिंदू समाज हिरिरीनं सहभागी होतो. हे केवळ मी स्वतः माझ्या डोळ्यांनी पाहिलेलं एक प्रातिनिधिक उदाहरण आहे. अशी लाखो उदाहरणं भारताच्या प्रत्येक कानाकोपऱ्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. काश्मीरी हिंदूंचा वंशविच्छेद या विषयावर आता बऱ्यापैकी जनजागृती झाली आहे, परंतु गांधी हत्येनंतर महाराष्ट्रात आणि विशेषतः पश्चिम महाराष्ट्रात झालेल्या विशिष्ट वर्गाचा वंशविच्छेद या विषयावर कोणीही तोंड उघडत नाही. आज त्या भागातील बहुतांश पुढच्या पिढीचे लोक परदेशामध्ये जाऊन अब्जाधीश झालेले आहेत आणि तिथेच आनंदाने आपलं आयुष्य घालवताना दिसत आहेत. या लोकांना गावाबाहेर घालवून आपण काय गमावलं आहे हे कळण्याची बुद्धीसुद्धा या ग्रामस्थांजवळ नाही हे पाहून त्यांची कीव येते. इथे देखील तसंच काही झालं होतं. हळूहळू भालुत गावातले सगळे ब्राह्मण समाज बाहेर पडला. त्यामुळे इथे अन्य लोकांचा शिरकाव झाला. तो इतका पराकुटीला गेला आणि विकोपाला गेला की आता त्या पूर्ण भागामध्ये त्यांची सत्ता आहे. कोणाला तरी वाटेल की मी हे द्वेषभावनेतून लिहित आहे की काय, तसं नाही मित्रांनो. नर्मदा मातेचं स्मरण करून तुम्हाला सांगतो की मी जे काही लिहितोय ते फक्त आणि फक्त माझे अनुभवच लिहित आहे. त्याला अनुमानाचा जरासुद्धा स्थान नाही आणि त्यात अनुमानाला जरासुद्धा स्थान नाही. इथून पुढं मला एक अतिशय विदारक अनुभव येत गेले. तोटीद्रा नावाचं एक गाव होतं. इथून पुढं नर्मदा पुराणामध्ये उल्लेख केलेलं तारकेश्वर किंवा तल्पेश्वर किंवा तापेश्वर महादेवाचं मंदिर आहे असं मला एका साधूने सांगितलं होतं. नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर दर किती फुटावर मंदिर असतात हे गणित आता डोक्यामध्ये पक्क बसलं होतं, परंतु इथं मात्र कित्येक किलोमीटर चाललं तरी मंदिराचा पत्ताच नव्हता. खूप अंतर चाललो तरी फक्त शेतीच दिसत होती. हळूहळू गावातील छोटी छोटी मुलं दिसू लागली. मला छोट्या मुलांची आवड आहे हे तर आपण सर्व जाणतात. त्यामुळे कौतुकाने मी त्या मुलांशी बोलायला जायचो तर ती मुलं माझ्या दिशेला थुंकून हसत हसत पळून जायची. वाटेत भेटलेल्या स्थानिक शेतकऱ्यांना, महिलांना, सर्वांना मी विचारत होतो की इथं तारकेश्वर महादेवाचं मंदिर कुठे आहे. सर्वजण मला एकमुखानं सांगत होते की तुम्ही इथून परत जा, इथं कुठलंही मंदिर नाही. हळूहळू माझा संताप वाढू लागला. साधू संतांनी सांगितले की इथं मंदिर आहे, याचा अर्थ इथं मंदिर नक्की असणार आहे. मग हे लोक मला परत का पाठवत आहेत. अखेरीस तरसाली गावामध्ये मी शिरलोच. अक्षरशः पाकिस्तानातून चालतोय असं मला वाटत होतं. इतकी गलिच्छ आणि घाणेरडी वस्ती खूप दिवसात नर्मदेकाठी पाहिली नव्हती. प्रत्येक घरातून सांडपाणी बाहेर तसेच सोडण्यात आले होते. त्याचे वाहून जाणारे गटार वगैरे न केल्यामुळं घाणेरड्या काळ्या रंगाचं पाणी सर्वत्र साठलं होतं. त्यात डुकरं लोळत होती. सर्वत्र घाणीचं साम्राज्य होतं. प्रचंड वास येत होते. संपूर्ण वातावरण अतिशय नकारात्मकतेनं भरलेलं होतं. घरंसुद्धा सुंदर लिपाई पोताई केलेली नसून यादृच्छिक रीतीनं बांधलेली पत्रे बित्रे टाकून कशीबशी उभी केलेली होती. कोणीच माझ्याशी बोलायला तयार नव्हतं. मी चिकाटीनं दिसेल त्या प्रत्येक माणसाला नर्मदे हर असं म्हणून पाहिलं, परंतु एकाही व्यक्तीनं मला नर्मदे हर असं प्रत्युत्तर दिलं नाही. खूप लोकांना मी विचारलं की इथं महादेवाचं मंदिर कुठे आहे. लोकांनी मला सांगितलं की मी रस्ता भटकलो आहे आणि मला परत भालुदला गेलं पाहिजे. आता मात्र मी एरेलाच पेटलो. बरेच अंतर चालल्यामुळं तहान लागली होती, परंतु गावातील एकाही व्यक्तीने चहा तर सोडा पाणीसुद्धा मला विचारलं नाही. सर्वांच्या नजरेमध्ये एक प्रकारचा द्वेष मला स्पष्टपणे दिसत होता. माझ्या नजरेमध्ये अजिबात द्वेष नव्हता, कारण नर्मदेकाठी राहणारी सर्व माणसं अतिशय परम भाग्यवान असतात असा शुद्ध भाव अंतःकरणामध्ये ठेवून मी चालत होतो. परंतु काही केल्या मला या गावामध्ये कोणीच कुठलीच माहिती देईना. काही मुले पत्ता सांगायला आली, परंतु त्यांनी मला चुकीचा पत्ता सांगून भरकटवलं. अखेरीस चिडून मी एका घराबाहेर बाज टाकून बसलेल्या म्हाताऱ्या माणसाच्या समोर गेलो. पांढरी शुभ्र दाढी, डोक्यावर फेटा, कमरेला लुंगी घालून हा मनुष्य उघडा बसला होता. अस्सलाम वालेकुम, मी म्हणालो. वालेकुम अस्सलाम. म्हातारा खुश झाला. इधर तारकेश्वर महादेव का मंदिर किधर है, मी म्हाताऱ्याला विचारलं. इधर कोई महादेव वगैरह नहीं है, ये हमारे मोमीन समाज की बस्ती है, म्हाताऱ्याने टेचात उत्तर दिले. मी त्याला विचारले की तो या गावात किती वर्षापूर्वी आला. त्यानं सांगितलं त्याला इथे येऊन 70 वर्ष झाली. मी त्याला सांगितलं, अब्बा ये तारकेश्वर महादेव है जो है ना, वो यहाँ 7,000 साल से रहते हैं. तुम्हारे जैसे कितने आए और कितने गए, महादेव इधर ही है. म्हातारा विचारात पडला आणि मला म्हणाला, लेकिन तुम इधर से क्यों आए, ये कोई परिक्रमा का रास्ता नहीं है, यहाँ से कोई नहीं जाता आता जाता, तुम भटक गए हो, वापस भालूद चले जाओ, वहाँ से झगड़िया का रास्ता है. मी त्याला सांगितलं की काहीही झालं तरी नर्मदा मातेचा किनारा मी सोडणार नाही. त्याला माझा कटू अनुभवसुद्धा सांगितला की वाटेत भेटलेला एकही माणूस मला नीट उत्तर देत नाही. मी त्याला म्हणालो, आपको नर्मदा मैया की कसम है, सच बोलना, आपके जवानी में आप लोग ऐसा बर्ताव करते थे क्या, ये अभी अभी क्या हुआ है आप लोगों को, एक भी आदमी ढंग से क्यों नहीं बात कर रहा. म्हातारा गंभीर झाला आणि म्हणाला, हमें भी ये सब अच्छा नहीं लगता. एक ज़माने में बहुत अच्छा भाईचारा रहता था, लेकिन अभी
हम भी कुछ कर नहीं सकते, बूढ़े हो गए, किधर झमेले में पड़े इसलिए इधर पड़े रहते हैं. मी त्याला म्हणालो, कम से कम आप तो हमें सही रास्ता बता सकते हो ना, या आप भी झूठ बतलाओगे की मंदिर नहीं है. म्हातारा पुन्हा एकदा विचारात पडला आणि म्हणाला, अगर तुम्हारी इतनी तगड़ी ख्वाहिश है तो बताता हूँ मंदिर तक का रास्ता, लेकिन खुदा की कसम तुमसे देखा नहीं जाएगा, इसलिए नहीं बता रहे थे. आणि त्या म्हाताऱ्याने समोरच्या 2 घरांकडे बोट करत त्याच्यामधून जाणारी पायवाट पकडून सरळ सरळ जाऊन कसं कसं जायचं, मंदिरापर्यंत पोचता येईल ते मला सांगितलं. त्याला नर्मदेहर करून मी पुढे निघालो. आश्चर्य म्हणजे म्हातारा नर्मदेहर म्हणाला. आपल्या आस्थानविषयी थोडीफार आपुलकी असलेली ही शेवटची पिढी. त्या 2 घरातून मी जाताना एका घरातून माझ्यापुढे खरकटे पाणी फेकले गेले. मी मागे वळून पाहिले तर म्हाताऱ्याभोवती 7-8 माणसे गोळा झाली होती आणि आमचं काय बोलणं झालं त्याला विचारत होती. मी मनोमन नर्मदा मातेची प्रार्थना केली की त्या म्हाताऱ्याला काही त्रास होऊ देऊ नकोस. त्याने मला मंदिराचा योग्य रस्ता सांगितला होता. विचित्र पद्धतीनं नांगरलेली आडवी-तिडवी शेतं पार करत मंदिरासमोर आलो. मंदिर? याला मंदिर का म्हणावे? याच्या क्षेत्र मध्य प्रदेशातल्या काही जमीनदार लोकांच्या शेतातून पाणी उपसणाऱ्या मोटर्स असतात ना, त्या मोटर्सचा स्विचबोर्ड ठेवण्यासाठी बांधलेल्या खोल्या भव्यदिव्य आणि सुंदर होत्या. केवळ 3 पडायला आलेल्या भिंतींवर मोडकं तोडकं छप्पर, जमिनीला सुद्धा तडे गेलेले आणि महादेवाची एक दुर्लक्षित पिंड, कोरडी ठणठणीत. कुठेही फुलं नाहीत, बेल नाही, पाणी नाही, दिवाबत्ती नाही, काही नाही. मी धावतच जाऊन त्या शिवलिंगाला बिलगलो. त्याची ती अवस्था माझ्याच्यानं पाहली नाही. माझ्याकडचं पिण्याचं पाणी संपलं होतं, परंतु डोळ्यातल्या अश्रुधारांनी त्या शिवपिंडीला अभिषेक घडला. काय अवस्था करून ठेवली आपण आपल्या देवाची, ती देखील साक्षात नर्मदा मातेच्या काठावर. महादेवांची कन्या असलेली नर्मदा माता स्वतःच्या ज्या लोकांचं पोट दिवसरात्र भरते, तिच्याच पित्याची ही अवस्था आपण लेकरांनी करून ठेवली. कुठे फेडू ही पापं आणि कुठल्या नरकात स्थान मिळेल आपल्याला? या मंदिराच्या परिसरामध्ये जुन्या भग्न मंदिराचे अवशेष इतस्ततः विखुरलेले होते. चारही बाजूंच्या शेतकऱ्यांनी मंदिराची जमीन गिळंकृत केली होती. मंदिराच्या आतून अतिशय घाण असा वास येत होता. तो कशाचा होता याची कल्पना देखील मला करायची नव्हती. याची देही याची डोळा मी हे पाहतोय याच्यावर माझा विश्वास बसत नव्हता. प्रत्येक महादेवाच्या मंदिरामध्ये गेल्यावर मी महादेवांची स्तुती म्हणायचो, परंतु इथं मला तसं काही करण्याची इच्छाच होईना. डोळे मिटून मी महादेवांच्या पुढे बसलो आणि त्यांना विचारलं, सांगा देवा, मी काय करू? महादेवांनी सांगितलं, काहीच करू नकोस, फक्त परिक्रमा कर. फक्त परिक्रमा कर म्हणजे? तुमची ही जी दुरावस्था झाली त्यासाठी मी काहीच करू शकत नाही? तेच तर सांगतोय वेड्या, फक्त परिक्रमा कर. मला अजूनही काही उलगडा होईना. मी विचार करू लागलो की फक्त परिक्रमा करायचा अर्थ काय. आणि मग एकदम माझ्या डोक्यात प्रकाश पडला. एकदम माझ्या लक्षात आलं, सध्या लोक परिक्रमा करतातच कुठे? बालूदमधून कधीकदा विमलेश्वरचा समुद्रकिनारा गाठतो असं सगळ्यांना होऊन जातं. त्यामुळे कोणीही इकडे फिरकतच नाही. हे तारकेश्वर महादेव तीर्थक्षेत्रसुद्धा परिक्रमेचाच एक भाग आहे, हे कोणाला लक्षातच राहिलेलं नाही. जो तो घरी पोचण्याच्या गडबडीमध्ये परिक्रमा कोण करतोय? कल्पना करून पहा, दरवर्षी जे 8 लाख ते 10 लाख परिक्रमावासी गाडी, बस, दुचाकी, सायकल, पायी अशा विविध मार्गाने नर्मदा मातेची परिक्रमा करतात, ते सर्वजण तारकेश्वर महादेव तीर्थक्षेत्र या ठिकाणी भेट द्यायला येऊ लागले तर या मंदिराचे कसे पुनरुत्थान होईल? झक मारत तिथल्या लोकांना मंदिराची व्यवस्था नीट ठेवावी लागेल. लोकशाही म्हणजे सगळा संख्येचा खेळ आहे. कल्पना करा, जर जंगलाच्या राज्यामध्ये लोकशाही लागू केली तर ज्याच्या एका डरकाळीने जंगलातले सगळे पशुपक्षी भयभीतून थराथरा कापतात, त्या वाघालाही लोकशाहीमध्ये एकच मत टाकता येईल. आणि रानडुकरांचा एखादा कळप असेल तर त्यातल्या प्रत्येक डुकराला एक एक मत टाकता येईल. आहे की नाही गंमत? त्यामुळं माझी सर्व परिक्रमावासींना विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये परिक्रमा मार्ग सोडून चटकट घ्यायला जाऊ नका. जिथे जिथे परिक्रमावासी जायचे बंद झाले त्या त्या स्थानाची आज अतिशय दुरावस्था होत चाललेली आहे. तुमचे जिथे जाणे होते त्या ठिकाणाचे अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा, तुमचं जिथं जाणं होतं तुमचं तिथं जाणं हेच त्या ठिकाणाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आवश्यक असलेली ऊर्जा आहे, ताकद आहे, बळ आहे. किमान भालोदमध्ये पोचलात तर कुठल्याही परिस्थितीमध्ये तरसाली गावातून चालत जाऊन तारकेश्वर महादेवाचं मंदिर पाहून तिथं पूजा वगैरे करून मगच पुढे जावं, अशी सर्वांना नम्र 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 विनंती आहे. गुजरातमधल्या धनिकांनी या मंदिराचा लवकरात लवकर जीर्णोद्धार करावा अशी त्यांना प्रार्थना आहे. शासनाच्या पातळीवर काम करणारे कोणी आपले वाचक असतील तर त्यांच्या माहितीकरता सांगून ठेवतो, तरसाली गाव हे झगडिया तालुका, भरूच जिल्हा, गुजरात या ठिकाणी येतं. इथं उरलेल्या एकमेव तारकेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार व्हावा, किमान त्याची होत चाललेली पडझड रोखण्यात यावी. त्याच्या आजूबाजूच्या जमिनीमध्ये अतिक्रमण झाले ती सर्व शासनाकडून त्वरित काढण्यात यावीत आणि तारकेश्वर महादेवांना मोकळा श्वास घेता येईल अशी परिस्थिती उत्पन्न करावी. हे सर्व आपण केलं तर ठीक आहे, नाहीतर तुमच्या माहितीकरता म्हणून सांगून ठेवतो की नर्मदा मातेचं शेवटचं वळण आहे. हे नर्मदा मातेचं शेवटचं वळण आहे. महादेवांनी तिसरा नेत्र उघडला ना तर संपूर्ण वळणच समुद्रार्पण होऊन जाईल. नर्मदा मातेच्या किनाऱ्यावर असलेलं हे गाव महापुरामध्ये समुद्रापर्यंत घेऊन जाण्यासाठी तिला 1 मिनिटसुद्धा पुरेसे आहे. ज्याप्रमाणे केदारनाथ या बोकाळलेल्या तीर्थक्षेत्राचं पुनर्वसन शासन करत नाही हे पाहिल्यावर महादेवांनी स्वतःच ते करून टाकलं. तशी अवस्था इथं यायला नको. हा तारक म्हणजे तुम्हाला तारणारा महादेव आहे. यांना आपलं मारक रूप धारण करून आपल्याला बुडवावं याची वाट कृपया पाहू नये. तरसालीचा तारकेश्वर महादेव
परिक्रमावासींच्या दर्शनासाठी तरसतोय. परिक्रमावासींनी कृपया आपल्या व्यस्त दिनचर्येतून तारकेश्वर महादेवांचे दर्शन देण्याची परिक्रमावासींनी कृपया आपल्या व्यस्त दिनचर्येतून तारकेश्वर महादेवांना दर्शन देण्याची कृपा करावी. तारकेश्वर महादेवांचा जय जयकार असो. हर हर महादेव. तरसाली गावाबाहेर कुपोषितावस्थेमध्ये असलेल्या तारकेश्वर महादेवाचं पडीक मंदिर कुठे ते आपल्याला दिसतंय. इथून पुढे पुन्हा एकदा वाळूचा किनारा मी पकडला, परंतु तत्पूर्वी एका शेतामध्ये मला हातात पूजेचं ताट घेऊन चालत येणारा एक हिंदू मनुष्य दिसला आणि मला आश्चर्याचा धक्काच बसला. ओरपटार गावात राहणारा मनोहर गिरी नावाचा हा माणूस होता. हा शक्यतो दररोज नाही, परंतु जमेल तसं किंवा जमेल तितक्या वेळेला त्याच्या गावातून इकडे चालत येत महादेवांची पूजा करून परत जायचा. मी या माणसाला जागेवरच साष्टांग नमस्कार घातला. महादेवाची पिंड जी काही थोडीफार स्पर्श करण्यायोग्य राहिली होती ती या माणसामुळेच, नाहीतर काय झालं असतं याची कल्पनासुद्धा करता येत नाही. याच महादेवाचं पुराणातलं नाव तल्पेश्वर किंवा तापेश्वर असं आहे, असं मनोहरगिरीनं मला सांगितलं. गावात त्या सगळ्यांचंच या मंदिराकडे घोर दुर्लक्ष आहे असं त्यांना मला सांगितलं, आणि ते सांगायची गरज देखील नव्हती, कारण ते समोर दिसतच होतं. भग्नमूर्तींच्या खचामध्ये कितपत पडलेला तल्पेश्वर, तापेश्वर अथवा तारकेश्वर महादेव तुम्हाला सांगतोय, हिंदूंनो जागे व्हा. कदाचित या 3 नावांची 3 मंदिरंसुद्धा इथं असतील, कोण जाणे. जिथे देवाच्या नावाने घराबाहेर पडलेले लोकसुद्धा जात नाहीत, तिथे देवानं तरी राहून काय करावं. भविष्यामध्ये हे गाव नर्मदा मातेनं वाहून नेलं तर मला काहीही आश्चर्य वाटणार नाही. अशी हजारो गावं यापूर्वी त्यांना पोटामध्ये घेतलेली आहेत. वाळू उपसा नर्मदे किनारी सर्वत्र चालतो, पण इथल्या लोकांनी इतक्या विचित्र पद्धतीनं वाळू उपसा केलेला होता की बघवत नाही. हे बघा कसा किनारा कापलाय. बेकायदेशीर रीतीनं अनैसर्गिक अवैध वाळू उपसा करून विद्रूप करून टाकलेला नर्मदा मातेचा किनारा आपल्याला दिसतोय. इथून 4 पावलंसुद्धा धड सरळ चालता येत नाही. पटार आणि ओर ही 2 जुळी गाव आहेत. त्याचा एकत्रितपणे ओर पटार असा उल्लेख केला जायचा. इथं हिंगळजय मातेचं मंदिर होतं. तिलाच हिंगलाज माता किंवा हिंगलज माता किंवा हिंगोलांबिका असं सुद्धा म्हणतात. हिचं मूळ स्थान सध्या पाकिस्तानात गेलेलं असून तिथं आता भारतीय लोकांना जाता येत नाही. भावसार समाजाच्या लोकांची ही कुलस्वामिनी असते. तिथला हिंदू समाज जागृत झाला नाही तर लवकरच ह्या देखील मंदिराची अवस्था मूळ मंदिरासारखी व्हायला लागणार नाही. या मंदिरामध्ये जाऊन मातेचं दर्शन घेतलं आणि पुढे निघालो. हे ओरपटार गावातलं हिंगळजय मातेचं मंदिर आहे आणि हीच आहे अस्त्रशस्त्रधारी हिंगलाज माता. माते तुझा जय जयकार असो. मंदिर गावाच्या मधोमध आहे आणि चांगलं ठेवलेलं आहे. गावात अन्य छोटी मंदिरं होती. हनुमानदादाचं दर्शन घेतलं आणि पुन्हा एकदा शेतातून जाणारा रस्ता पकडला. पुढे अरण्येश्वर नावाचं महादेवाचं मंदिर आहे असं कोणीतरी सांगितलं. थोडं अंतर चालल्यावर डावीकडे खरोखरच खूप झाडी दिसू लागली. तिथे एका पायवाटेने गेल्यावर अरण्येश्वराच्या मंदिरात पोचलो. मंदिराचा परिसर उजाड झालेला होता. एक भव्य पिंपळाचं झाड पडल्यामुळं संपूर्ण आश्रमाचं अपरिमित नुकसान झालं होतं. सर्वत्र दगडमातीचा ढिगारा पडला होता. एका कोपऱ्यामध्ये एका छोट्याशा खोलीमध्ये एक तापट साधू राहत होता. हे स्वभावाने माणूसघाणे होते. महादेवांचं दर्शन घेऊन मी त्यांच्या पाया पडलो. त्यांना राग आला. ते म्हणाले, ही सर्व नाटके करायची काही गरज नाही. खायला हवं असेल तर सांग, खायला हवं असेल तर तसं सांग. मी काहीच बोललो नाही. मला म्हणाले, झाडाच्या मागे सावलीत जाऊन बस, तुला थोड्या वेळानं जेवायला वाढतो. मंदिराच्या मागे एका कडुलिंबाच्या झाडाच्या सावलीत शांतपणे पडून राहिलो. थंडगार वारा सुटला होता. दुपारची वेळ असली तरी चारी बाजूला शेती असल्यामुळं वातावरण चांगलं होतं. पडल्या पडल्या माझं मन विचारचक्रात गुरफटून गेलं. राहून राहून तापेश्वराचं मंदिर माझ्या डोळ्यासमोर येऊ लागलं. हे मंदिर निदान आपल्या समोर आहे, परंतु अशी लाखो मंदिरं या देशामध्ये आहेत की जी कुठं गेली याची कोणालासुद्धा खबर पाहत नाही आणि कोणाला त्याचं काही देणं घेणंसुद्धा नाही. आपला समाज इतका कृतघ्न कसं काय असू शकतो? ज्यांनी आपल्यासाठी मंदिर उभे केली त्यांचं स्मरण नाही ठेवलं तर एक वेळ ती कृतघ्नपणाची कृती आपण समजू शकतो, परंतु ज्यांचं मंदिर उभं केलं आहे त्या देवाचं देखील स्मरण आपल्याला राहत नसेल तर ते किती घातक आहे. नवीन पिढीतल्या लोकांनी नवीन मंदिरं उभी करावीत की न करावीत? कारण जुन्याच मंदिरांची जर अशी अवस्था होणार असेल तर मग भविष्यकाळ किती बेकार असेल. आपल्या देशामध्ये अशी लाखो भग्न मंदिरं आजही शिल्लक आहेत. व्हॉट्सअप ग्रुप करून नको त्या विषयांवर चर्चा करणारे खूप लोक पाहिले, परंतु एखादा प्रत्यक्ष गट किंवा समूह तयार करून अशा एखाद्या मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी प्रयत्न करणारी एकही टीम किंवा टोळी माझ्या पाण्यात अजून आलेली नाही. या विषयावर मी एकही शब्द बोललो नसतो, परंतु स्वतः 3-4 ठिकाणी अशी मंदिरं उभं करण्यासाठी दगड फोडल्यानंतर आताही बोलावं असं वाटतंय. आपण नक्की कशासाठी जगतोय याचं ठाम उत्तर आपल्याकडे आहे काय? आपण पुढची पिढी कशासाठी जन्माला घातली आहे याचं एक आणि पक्कं उत्तर आपल्याकडे आहे काय? आपण सर्व संपत्ती कशासाठी आणि कोणासाठी गोळा करतोय याचं भान आपल्याला राहिलं आहे काय? आपण आणि आपले कुटुंबीय केवळ इतकंच जग नसून त्याच्याही बाहेर काही जग आहे आणि ते जग किंवा समाज आपल्या आयुष्यावर थेट प्रभाव पाडू शकतं याची जाणीव आपल्याला आहे का?
आपण अचानक हे जग सोडून गेलो तर आपण कमावलेल्या संपत्तीचा योग्य विनियोग योग्य ठिकाणी होणार आहे का? आपल्या आयुष्यामध्ये आपण एकतरी अशी कृती केली का ज्याने आपल्याला पाठ टेकल्याबरोबर समाधानाने झोप लागावी? अशा अनेक प्रश्नांनी डोक्यामध्ये काहूर माजवलं. या सर्व प्रश्नांची उत्तरं ज्याची त्यांना सोडवायची आहेत. प्रत्येकाचे उत्तर वेगळे येणार आहे. सर्व समाजाचे सर्व प्रश्न सारखे असणार आणि त्याची उत्तरं देखील एकच असणार असं भंपक माओवादी कम्युनिस्ट चायनीज तत्त्वज्ञान इथं लागू होत नाही. प्रत्येकानं आपापल्या जीवनातला एक तारकेश्वर शोधून काढायचा आहे. कोणाला तो स्त्री शिक्षणामध्ये सापडेल, कोणाला तरी तो अनाथ मुलांमध्ये सापडेल, कोणाला तो परित्यक्ता मातांमध्ये दिसेल, कोणाला तो वृद्ध आणि आजी-आजोबांमध्ये सापडेल, कोणाला ऊसतोडणी कामगारांमध्ये दिसेल, कोणाला अंध अपंग विशेष समाज घटकांमध्ये तारकेश्वर आढळेल, कोणाला भग्न मंदिरामध्ये तो दिसेल. क्षेत्र अनेक आहेत. ती निवडून तिथं जाऊन आधी प्रबोधन करायचं आहे आणि मग अनावश्यक तण उपटून टाकायचं आहे. मग राडारोडा घाण हटवायची आहे. मग पुन्हा नव्यानं पाया खणून नवीन मजबूत टिकाऊ इमारत उभी करायची. इथं समोर पडलेल्या मंदिराचा राडारोडा पाहून माझ्या मनात हेच विचार येत होते. तिथं दर्शनासाठी गावातले 2 तरुण शेतकरी आले. ते माझ्याशी गप्पा मारू लागले. मी माझे वरील सर्व चिंतन त्यांच्यापुढे मांडलं. त्यांना देखील लवकरात लवकर अरण्येश्वर आणि तापेश्वर महादेवांचा जीर्णोद्धार व्हावा अशी इच्छा व्यक्त केली. सुदैवाने गेल्याच वर्षी अरण्येश्वराचा जन्मोत्तर जीर्णोद्धार झालेला गुगल फोटो आपल्याला पाहिल्यावरती दिसतोय. अतिशय सुंदर असं नवीन बांधकाम इथं केलेलं आहे. जुन्या भग्न अवशेषांचा कुठं मागमूस येता दिसत नाही. मी भोजन घेतं ती साधूकुटी पुन्हा एकदा नव्यानं बांधण्यात आली आहे. समोर छान अशी यज्ञशाळा आहे. यज्ञकुंड आहे. मंदिरसुद्धा नव्यानं बांधण्यात आलं आहे. इथं येणाऱ्या महाभारतसुद्धा टिकेल असतं त्या मंदिराचं बांधकाम आहे. संपूर्ण परिसराचा आता कायापालट झाला आहे. हे प्रत्येक ठिकाणी मातीचे मोठे मोठे ढिगारे होते मी गेलो तेव्हा. पण मूळ मंदिरापेक्षा छोटं मंदिर बांधलं आहे. साधूने मला आवाज दिला आणि मी त्याच्या पडझड झालेल्या कुटीच्या बाहेर बसून भोजन प्रसादी घेतली. तो माझ्याशी एकही शब्द बोलला नाही. मी त्याला तरसाली गावातल्या तारकेश्वराबद्दल विचारायचा प्रयत्न केला, परंतु एकही शब्द प्रत्युत्तरादाखल साधू महाराज बोलले नाहीत. त्यामुळे त्यांची इच्छा दिसत नाही असं गृहीत धरून मी नाद सोडून दिला आणि पुढे मार्गस्थ झालो. शक्यतो पुढील मार्गाबाबत साधू मार्गदर्शन करतात. त्यांना विचारल्यावर ते आत निघून गेले आणि कडी लावून घेतली. माझा नक्की काय अपराध झाला हेच मला कळेना. मी वापडा पुढे मार्गस्थ झालो. ऊन कडक पडलं होतं. अंगाची लाहीलाही होत होती. त्यात पोटामध्ये जठराग्नी पेटलेला असला की उष्णता अजूनच जाणवते. परंतु दुपारी मी झोपत नसे, त्यामुळे चालत राहिलो. तापलेल्या त्या वातावरणात तापलेल्या अवस्थेमध्ये तापेश्वराचे चिंतन करत चालत राहिलो. तापेश्वराचे चिंतन करता करता त्याने माझे सर्व ताप कधी हरले हे माझ्याच लक्षात नाही आलं. आणि सुंदर असा मैयाचा किनारा लागला. इथे आता वाळू कमी आणि चिखल जास्त दिसू लागला होता. समुद्र जवळ असल्याची ती लक्षणं होती. समृद्ध जलजीवन होतं. 2 मगरींनी सुंदरसं दर्शन दिलं. मगरींसाठी हा चिखलानं भरलेला परिसर नंदनवन होता. या भागातली एक मगर. आपण मगरीच्या फार जवळ जात असू तर ती अशी अशर्तीनं जबडा उडून आपल्याला इशारा देत असते की तू जवळ येऊ नकोस. माझे दात बघ. सर्वत्र असा चिखल असल्यामुळं काठानं चालता येणं अशक्य होऊ लागतं. त्यामुळं थोडंच अलीकडून तयार झालेल्या पायवाटा पकडून चालू लागलो. असा चिखल सर्वत्र दिसत होता. वाटेत येणारे विजेचे मनोरे पाहत चाललं की अंतर किती कापलं गेले ते लक्षात यायचं. असाच एक मनोरा तिथं मध्ये येतो. नर्मदा मैयाचं संपूर्ण पात्र आता एखाद्या खाडीसारखं वाटू लागलं होतं. खाडीचा एक वेगळा वास येतो तसा वास यायला सुरुवात झाली होती. पाण्याचा प्रवाह जवळपास थांबल्यासारखा होता. छोटे मोठे ओढे आडवे येतच होते. अचानक एक मोठी नदी आडवी आली. हिचं नाव मधुमती असं होतं. या नदीमध्ये मैयाचं पाणी शिरल्यामुळं खाडी तयार झाली होती. नदी नागमोडी वाहत मैयाला समांतर चालली होती. कशीबशी मी पाण्यामध्ये उतरून मगरींचा अंदाज घेत ही नदी पार केली. मध्ये एका शेतामध्ये छोटीशी कुटी करून एक शेतकरी बसला होता. वयस्कर होता. तीव्र उन्हाळा असल्यामुळं मी देखील क्षणभर तिथं थांबलो. त्यानं पटकन 3 दगडांची चूल करून त्यावर सुंदर असा काळा चहा केला. तो पिल्यामुळं मला थोडीशी तरतरी आली. माझ्याजवळ असलेलं एक सुंदर शिवलिंग मी त्याला भेट दिलं. या भागात शिवलिंग सापडत नाहीत, त्यामुळे त्याला देखील त्याचं अप्रूप होतं. याच्याशी बराच वेळ गप्पा मारल्या आणि मग पुढे मार्गस्थ आलो. त्याने पुन्हा एकदा नदी पार करून देण्यासाठी मला मदत केली. कठीण अशा एका टप्प्यावरून त्याच्या सांगण्यावरून नदी पार केली तेव्हा लक्षात आलं की माझा अनुमान होतं त्यापेक्षा हा रस्ता सोपा निघाला. म्हणूनच आयुष्यात गुरुचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. हीच ती 2 वेळा पार केलेली नदी आपण बघू शकतोय. पिवळ्या रंगाचं पाणी. वेगवेगळी वळण असलेली ही मधुमती नदी. नर्मदा मातेला मिळणाऱ्या नदीच्या प्रत्येक पाण्याचा स्वतःचा एक वेगळा रंग आहे. हे किती मोठं आश्चर्य बघा. प्रत्येक पाण्याचा रंग वेगळा. त्याने मला सांगितले की इथून पुढे दलदल सुरू होते तरी गावात न जावं. अमुक मंदिरात जावं. तिथून लोक मार्ग दाखवतील त्याप्रमाणे पुढे जावं. पुढे खरोखरच पाऊल टाकणारी जागा नव्हती. इथं भरतीमध्ये समुद्राचं पाणी उलटं शिरतं आणि ओहोटीमुळे उतरतं. या दोन्हीमुळे एक दलदलीचा भाग तयार होतो. त्यातून चालता येणं खूप कठीण असतं. तरीही या स्थितीमध्ये सुद्धा लोक तिथे येऊन पूजा करतात, देवी सोडतात
असे विविध प्रकारचे नैवेद्य दाखवतात. इथे पाण्याची चव चांगलीच खारट लागत होती. नर्मदा मातेच्या पाण्यातला गोडवा हळूहळू कमी होत चालला होता. इथे नर्मदा मातेचे पात्र अचानक लहान झाले असे आपल्याला वाटते, परंतु प्रत्यक्षामध्ये मात्र कबीर वड नावाचे एक अतिप्रचंड बेट मध्ये निर्माण झाले. त्यामुळे नर्मदा मातेचे 2 प्रवाह झालेत. यातला छोटा प्रवाह आपल्याला शेजारी दिसतोय. ही बघा नर्मदा मैया आणि मध्ये तयार झालेलं कबीर बेट शंखाच्या आकाराचं जे आहे ते. नकाशा नीट पाहावा. उजवीकडे वरती थांबा तुम्हाला दाखवतो जी. उजवीकडे वरती भालोद शहर दिसते. तिथून डावीकडे आपण तरसालीला गेलो. तिथून अरण्येश्वर महादेवाचं दर्शन घेऊन आता कबीरवड बेटाला गोळवर सांभाळून प्राकड, जरसाड, अविधा, पोरा, लिंबोदरा करत झगडे या मडीमध्ये जाणार आहोत. पोरा किंवा पारा नावाच्या गावामध्ये आल्यावर एक वेगळी स्पंदनं जाणवू लागली. चौकशीने त्याचं लक्षात आलं की हा पराशर ऋषींची ही तपोभूमी आहे, म्हणून तिला पारा असं नाव पडलं आहे. इथे पराशरेश्वर महादेवांचं मंदिर आहे. त्याचं दर्शन घेतलं. एका घरातून चहासाठी मला बोलवण्यात आलं, म्हणून त्यांच्या अंगणामध्ये बसून मस्तपैकी चहाचा आस्वाद घेतला. भालोदवरून थेट झगडियामडीला येणाऱ्या परिक्रमावासींना मध्ये जरसाडा गावामध्ये चंद्रेश्वराचं मंदिर लागतं आणि अविधा गावामध्ये रामेश्वराचं मंदिर लागतं, परंतु मी किनारा पकडल्यामुळं मला वेगळेच देव पाहायला मिळाले. पारा गावातल्या पराशरेश्वर महादेवांचं मंदिर आपण बघतोय जंगलाच्या मध्ये आहे आणि शेजारी मोकळं मैदान आहे. मंदिरच्या स्वागत कमानीवर रामदेव पीर बाबा घोड्यावर बसलेले दाखवलेत. बघा इथे. गुजरातीतल्या छोट्यातल्या छोट्या गावामध्ये सुद्धा शेवटपर्यंत कॉन्क्रीटचे रस्ते आलेले आपल्याला बघायला मिळतात. अगदी रस्त्याच्या जरी छोटंसं मंदिर बांधलं आहे, तिकडं सुद्धा जायला कॉन्क्रीटचा रस्ता केला. बघा बघा हा छोटासा. आपण गेलो नसलो तरी सुद्धा अविधा इथल्या रामेश्वराचं दर्शन घ्यायला काय हरकत आहे. रामेश्वर महादेव आणि त्याचं सप्तकोणी जलहरी आणि सुंदर असं मंदिर आहे. मी ज्यांच्याकडे चहा घेतला त्यांच्या मुलाचं नाव आनंद वसावा होतं. त्यांनी पुढे जाताना मध्ये एक खाडी आडवी येते, त्यामुळे तुम्हाला पुढे जाता येणार नाही असं मला सांगितलं. तिथं मगरी असल्याचं देखील सांगितलं, परंतु मी इथपर्यंतच्या सगळ्या नद्या सुखरूपरित्या पार केलेल्या आहेत, याचा अर्थ ही नदी देखील पार होईल असा विश्वास मी व्यक्त केल्यावर त्याचा नाईलाज झाला आणि तो मला म्हणाला की तुम्ही एक काम करा, तिथे जाऊन थोडेसे थांबा, मी एक काम करून तिथे पोचतो आणि तुम्हाला रस्ता दाखवतो. जंगलातली वाट तोडीत मी चालत निघालो, परंतु माझ्या आधीच तो संगमावरती येऊन थांबलेला होता. आपण बघू शकता पोर गावाच्या पुढे असलेला हा संगम, हाच तो बिंदू जिथं मी पोचलो होतो आणि इथूनच मला आनंद असावा भेटला. तो माझ्या पाया पडला आणि त्यानं माझ्या हातावर 500 रुपयाची दक्षिणा नोट ठेवली. तो म्हणाला की आता लवकरच तुम्हाला नावेने समुद्र पार करावा लागेल, तेव्हा तुम्हाला हे पैसे नावाडायला द्या. तसेही माझ्याकडे नावाडायला द्यायला पैसे शिल्लक नव्हते. ती सोय मैयाने अशा रीतीनं लावून दिली. मी देखील त्याच्या पाया पडलो आणि गळाभेट घेतली. साधारण छाती एवढ्या पाण्यातून मी नदी पार केली. समोरचे जंगल पार चढायला सुरुवात केली. मी नजरेआड होईपर्यंत आनंद वसावा मला तिकडून नर्मदे हरचा पुकारात येत होता. मला वाटले की आता भरपूर जंगल लागेल, परंतु प्रचंड प्रमाणात शेती सुरू झाली. सर्व शेती दक्षिणोत्तर असल्यामुळं त्यांचे बांध तिरके होते. केळी, पपया, चिक्कू अशा मोठ्या मोठ्या फळबागा होत्या. मोठ्या बागायतदार शेतकऱ्यांची शेती होती, त्यामुळे 5-10 एकराचे पट्टे होते. झपाटल्यासारखा या शेतामधून त्या शेतात चालत राहिलो. उजवीकडे खाली उतरायला जागाच नव्हती, इतकी जबरदस्त बाभळीची रानं माजली होती. अचानक एका ठिकाणी पडलेलं बाभळीचं झाड दिसलं. त्याच्या खोडावरून घसरगुंडी करत खाली उतरलो आणि मैयाचा काठ पकडला. इथे भरपूर मगरी होत्या. समोरच्या बेटावर 1-2 मोठ्याल्या मगरी दिसल्या. मोठा आव असून त्या उन्हामध्ये पडून असतात. मला चालण्यासाठी जणू काही मैयानं एक मोठा हिरवळीचा पट्टाच तयार केला होता. त्याच्यावरून चालायला खूप मजा येते. इथून डावीकडे जायला जागा नव्हती, उजवीकडं मैया होती. हाच तो हिरवळीचा पट्टा जसं मी वर्णन केलं. समुद्रगरुड किंवा समुद्री भागातले अन्य पक्षी हळूहळू दिसू लागले. इथं चमत्कारिकरित्या नर्मदा मातेचं पाणी उलटं वाहत आहे असं मी पाहिलं. नंतर मला कळलं की ही समुद्रातून चालू असलेली भरती होती. बरंच अंतर पुढे आलो आणि लिंबोदरा गावाच्या छोट्याशा घाटापाशी कुठेतरी शेतातच बांधलेला एक ख्रिश्चन पद्धतीची कबर मी पाहिली. इथे मगरीपासून धोका आहे अशी पाटी सर्वत्र रस्त्याच्या बाजूला लावलेली दिसते. अशा पाट्या इथं आहेत, तरीसुद्धा लोक नको ते करायला जातात आणि मगरीच्या भक्ष्यस्थानी पडतात. हीच ती मगरीची पाटी. सगळीकडे अशा पाट्या असतात. पुन्हा एकदा मोठा गवताचा टप्पा लागला. हा मार्ग इतका सुखद होता की संपूच नाही असं वाटत होतं. मध्येच पुन्हा एकदा वरती शेतात शिरावं लागलं. एका फार मोठ्या शेतकऱ्याचं फार्म हाऊस होतं. केळीच्या बागा, मोठी मोठी नारळाची झाडं होती. इथे एक महादेवाचं मंदिर आणि जगन्नाथाचं मंदिर देखील आहे असं नकाशावर मला लक्षात आलं. प्रत्यक्षामध्ये मी अगदीच काठावरून चालल्यामुळं मला हे मंदिर दिसलं नव्हतं, परंतु जगन्नाथाच्या भक्तांनी मात्र इथं जायला काही हरकत नाही. जगन्नाथचं मंदिर हे कुष्मेश्वर महादेव तीर्थ. हर्षराज सिंह यांच्या शेतातली नारळाची झाडं.
संधी मिळताच पुन्हा एकदा नर्मदा मातेच्या काठावरचा रस्ता पकडला. एका सरळ रेषेतला हा रस्ता होता. सूर्य मावळतीला निघाला होता. पुढे काय वाढून ठेवलंय याची काही कल्पना नव्हती, परंतु एका हाताला उलट्या दिशेनं वाहणारी नर्मदा माता दिसत होती. तिच्या दर्शनाचा आनंद घेत चालत राहिलो. अखेरीस तरुणांची भरपूर गर्दी एका घाटावर दिसू लागली आणि माझ्या लक्षात आले की इथं काहीतरी आहे. एक मोठा घाट होता. लवकरच एका महान सत्पुरुषाचं दर्शन मला होणार होतं. पुरीच्या जगन्नाथाचं दर्शन राहून गेलं, परंतु जगन्नाथ दर्शन देण्यासाठी साक्षात जगदीश दर्शन देण्यासाठी झगडियाच्या मडीमध्ये वाट पाहत थांबलेला होता. म्हणूनच झगडियाच्या मडीला परिक्रमावासी मात्र जगदीश मडी असं सुद्धा म्हणतात. नर्मदे हर, नर्मदे हर, नर्मदे हर.